श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा नगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक 12 रोजी नगरपालिका सभागृहात संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेणुका पाटील या होत्या। या सभेत एकूण 27 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर अनेक विषयांवर खडाजंगी देखील पाहावयास मिळाली। विशेषतः टक्केवारीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आले व खडाजंगी झाली। मात्र यानंतर पुन्हा सभा सुरू होऊन सभेच्या शेवटी सर्वानुमते सर्व 27 विषयांना मंजुरी मिळाली। बघा आता वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। हॅलो हॅलो तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही त्या मुख्याधिकारी साहेब सभेचा नियम आहे अध्यक्ष संविधान भारत डॉक्टर बाबासाहेब सगळ्यांसाठी आहे। सगळ्यांनी केलं सत्यमध्ये होते जे सत्यमध्ये होते त्यांनी आता बोलण्याचा अधिकार मला देखील दादा दोन मिनिटं मग हे सगळ्यांनी काय केलं, एवढं 20-30 वर्ष राजकारण केले, जो तो ज्याच्या त्याच्यासाठी केलं। समाजाचा विकास मी तुम्हाला 5 वर्षात करून दाखवेन। मागासवर्गीयांचा विकास सगळ्यात पुढे नाही, हे माझं खुलं चॅलेंज आहे। बस ज्यांनी काही केलं नाही, जे बसले फक्त घेतलं, त्याच्या व्यतिरिक्त रेणुका पाटील हे वंदना सोनवणे करून टाकले। कर्मचाऱ्यांचे नाव सांगितलं 2, त्याचा एक तारीख दिसली तिथं अकुशल लोक बसून ठेवले तुम्ही। त्या नावाखाली कुशल 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 या नावाखाली तुम्ही चालू लागले लोकांना। तो खुशाल आहे म्हणजे हे जे चालू आहे तुम्ही सांगता मला माझ्या उत्तम आणि 24 लोक घनकचऱ्यावरती आहे। ही गोष्ट खरी आहे का? त्याचा ठेका वेगळा आहे, त्याची मजुरी वेगळी दिली जाते। हे 7 लाखातून दिली जात नाही। 7 लाखातून फक्त 24 लोकांच्या कामावरती धनकचऱ्यावरती पैसे खर्च केले जातात। नाहीतर तो तुमचा या आता बजेट पण दाखवतो मी, तुम्ही रोजंदारीवरती 30 लाख रुपये दिले 8 महिन्यामध्ये वेगळे, आणि त्या ड्रायव्हरच्या नावाखाली 29 लाख रुपये दिले तुम्ही 8 महिन्यामध्ये वेगळे वेगळे, हेड खाली वेगळे वेगळे पैसे दिले तुम्ही। आणि त्या ठेकेदाराला तुम्ही 8 महिन्यात 91 लाख रुपये देऊन टाकले। त्या लोकांचे 5 महिन्याचे पगार ठेवतो का सगळं बाकी? पहिले त्याच्या घरी नेण्यापेक्षा पहिले त्या लोकांना पाहिजे म्हणा 7 लाख रुपयाचे लोकांचे 5 महिन्याचे पगार एकदम निघून जाऊ शकतात। तो त्याची सीसी वापरत नाही आणि आपल्या पैशाचे जोर मारतो। बरोबर आहे भाऊ, आपण त्यांना मला त्याची खात्री नाही आहे, पण तो ब्लॅक लिस्टेड माणूस आहे आपल्याकडे आलेला। गेला 5 वर्षांचा त्याचा कार्यक्रम, त्याचा दुसरा नगरपालिका ब्लॅक लिस्टेड आहे तो। फक्त माझ्याकडे कागद नाही, त्याच्यावर बोलणार बोलीची पुढच्या सभेला अशी काही माहिती असणार सभागृहाला तुम्ही त्याला मागून घ्या की तसं आम्ही बोलतो ते म्हणा की मी ब्लॅक लिस्टेड नाही असतो। पुढचा जे सेक्टर असेल त्यामध्ये लक्षात घेऊ। पण हा प्रस्ताव या ठिकाणी सर्वांमध्ये त्यावेळेला ठरला होता व एक अभ्यासिका योगा सेंटर या नगरपालिकेने मंजूर करून आज 2021 मध्ये म्हणजे तब्बल 5 वर्ष झालेली आहे।
आता हे ठराव फक्त कागदावर पडून राहण्यासाठी आहे का? त्याला मूक कधी केलं जाईल? ठराव मंजूर झाला, त्याला मूर्त स्वरूप देणं मुख्याधिकारी साहेब आपलं काम होतं. दुर्दैवाने 2008 मध्ये झालेल्या ठरावाला नंतर निधी प्राप्त झाल्याने मोरे साहेब, म्हणून तो प्रस्ताव तिथे पडून आहे. असे काही प्रस्ताव आधी प्रलंबित आहे विकासाच्या कामांसाठी. त्या ठिकाणी जागा आहे, प्लस तिथे त्यांनी अशा पद्धतीनं शांभो भोले सरांनी रायटिंग मध्ये एक मीटिंग घेतली आम्ही मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष, तत्कालीन नगराध्यक्ष योगे मॅडम यांच्या समोर. त्यांनी 10 ते 12 लाख रुपये स्वतःचे खर्च करून तिथे बेसिकेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेला लागणारं साहित्य त्याचे 2 लाख रुपयाचा एक फ्लॅट येतो. परंतु त्यासोबत त्या मुलींच्या शाळेमध्ये यापूर्वी काय काय झालेलं आहे ही तपासण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. एक 2-2.5 महिन्यापूर्वी मी तक्रार केली होती आणि सभागृहाच्या निर्देशानुसार संबंधित समितीचे नवनिर्वाचित शिक्षण समिती सभापती आदरणीय सचिन भाऊ बराटे यांच्याकडे सुद्धा रायटिंग करतात. त्या मुलींच्या शाळेमध्ये जे ग्राउंड तयार झालं शामगाव, त्यावर आपणही त्या ठिकाणी आले होते. त्याचं पुढे काय झालं त्या तक्रारीचं तुम्ही फक्त एवढंच बोलले, अध्यक्ष साहेबांना त्यातली काही माहिती नव्हती, त्यांनी त्याचं ना अर्ज प्रमाणपत्र दिलेलं नव्हतं, काम कंप्लिशनचा दाखला त्याला दिलेला नाही. मात्र पोलीस स्टेशन मध्ये जो या वेळेला हा विषय केला तिथे विद्यमान सभापती सचिन दादा हे सुद्धा उपस्थित होते. तुम्ही बोलला की मी जिल्हा परिषद कडून माहिती घेतो आणि त्यावर कार्यवाही केली जाईल. कार्यवाही कुठपर्यंत आली व कुठे रखडली, काय झालं यामध्ये मला आता विस्तृतपणे तुम्ही पूर्ण माहिती द्या आणि मला सुद्धा विस्तृत यावर चर्चा करायची आहे. मी फक्त 2 विषयांवर चर्चा करणार आहे. तिसऱ्या विषयावर वाटल्यास मी घरी झाला नाही, थोडा वेळ तुमचा आता घेतो. माझं स्पष्टीकरण तुमच्या सर्वांच्या हितासाठी, माझ्या नाही. आणि विषयाचं विषयांतर होणार नाही, पण पंकज म्हणजे पंकजेटला आरोळ्या मारण्याची गरज पडणार नाही किंवा नाही तर पंकजेट असं म्हणता इथून आराय मारीन तर गांधीजोगाला आराय काही मारू नको. आपलं काम आहे आपल्या गावाचं सुरक्षित कसं राहील, आपल्या शाळा आपल्या मुली याच्याकडे लक्ष द्या, डोळे उघडा. सांगा साहेब आता काय झालं त्या ग्राउंडचं? दादा लोक बघतात, बोलताना विचार बोला. ऐकून घ्या. खाली बघा. जागेवर बसून बोला. सीमाताई जागेवर बसून बोला. सीमाताई बसून बोला, हळू बोला. सीमाताई नाव घेऊन सामान्य सदस्यांनी पहिले ऐकून घ्या. राजेश वानखेडे, 1 मिनिट तुम्ही आता एवढं ऐकून घ्या जरा. एक आता नाही ऐकून घ्या ना जरा. जे काही तुम्ही आरोप प्रत्यारोप मोगम करताय, रायटिंग मध्ये दिले आणि मी तक्रार त्यांनी तुम्ही प्रश्न असा केला की टक्केवारी त्यांनी तुम्हाला मी बोलतो नाही तुम्ही वारंवार ह्या गोष्टीचा मला अभिमान नाही. तुम्ही हे जे म्हणताय ना की तुम्हाला बोलत नाही, तुम्हाला बोलत नाही,
याचा कालच त्याग करून झालं बसेल. म्हणजे मला एवढा अधिकार नाही आहे का तुम्ही प्रत्येक वेळी हिंडवताय मला. पण ऐकून घ्या माझी विनंती एक लोकांचं उत्तर प्रश्न कसे काय करताय? प्रत्येक वेळी हिंडवताय. राजू दादा फिरोज दादा जागेवर बसून बोला. पत्रकारांनी थोडं मागे जायचं. पत्रकारांनी थोडं मागे जायचं. बाकीच्यांनी जागेवर बसायचंय. बाकीच्यांनी खाली जायचंय. सभागृहाच्या बाहेर जायचं. बाकीच्यांनी सदस्य वगळता सर्वांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात येत आहे. सगळ्यांनी जागेवर बसायचंय. आपल्या गावामध्ये फेसबुककडे जात असताना मनाली हॉटेल लागते. भाऊ, त्या मनाली हॉटेल जवळ एक नाला आहे का नाही? तो नाला आहे हे तुम्ही सांगता, मी सांगतो. संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ वडिलोपार्जित तो नाला शेकडो वर्षापासून त्या ठिकाणी जागेवर आहे. त्या ठिकाणी तुमची आमची
की त्या ठिकाणी नालाच नाही कागदावर, आणि नाला नसल्याचं पुरावं ते शेती जे आहे ती शेतीकडे वर्ग करण्यात आली आणि नगरपालिकेने म्हणजे तुमच्याकडून त्याचं टेंटेटिव्ह आणि फायनल अशी मान्यता तुमच्या कारकिर्दीत देण्यात आली आहे मुख्याधिकारीचा. कोट्यवधी रुपयाचा गेम आहे यामध्ये. त्या ठिकाणी नाही 135 गट नंबर 135 ज्याच्या संदर्भात शेकडो तक्रारी, पेपरमध्ये बातम्या, लिंकवर बातम्या, महाराष्ट्र जिल्हाधिकारी, टाउन प्लॅनिंग, तहसीलदार, प्रांत नाही जाऊ नका द्या. अजून काही झालं नाही. मी सांगतो तुम्हाला काही झालेलं नाही. ऐका ही तक्रार आहे. थांबव एक मिनिट. नाही माझी तक्रार आहे. तुम्ही लेआउट सांगितलं ना, मग लेआउट असे करावे तसं. ते चांगलं झालं, ते चांगलं झालं. तुमची आमची फसवणूक कशी केली तिच्यामध्ये फिरोज भाऊ एक विषय आहे का तुम्ही? कारण तो विषय तुम्हाला 100% माहिती आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या टोलकाटा जो येतो त्याला सुद्धा बाधा पोहोचते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो नाला जाम होतो. सुगंगानगर मध्ये तिथलं पाणी सारं शिरतं. याचा टोलकाटा त्या ठिकाणी जनता टोलकाटा तो अर्धा आर्थिक पाण्यामध्ये असतो. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवल्यामुळे ते पाणी मागे जाम होतं आणि याच्यामध्ये तुमची चूक अशी झाली आहे, तुम्ही केली असं म्हणणार की तुम्हाला फसवलं असं केलेलं आहे की हे मोजणी सिंचूरला हा तुमच्याकडे आलेला त्यांचा प्रस्ताव आहे, हा अहवाल. त्या ठिकाणी असलेला हद्दीमधलं 197 गट नंबर हे 2011 साली बांधकाम अभियंता कुठे नाव तिथे बोलवलं तर बरोबर टाउन प्लॅनिंगवाले जाधव. 97 नंबर हा 2011 मध्ये येणे करण्यात आला. त्यावेळेला नगरपालिकेची फसवणूक झाली. त्यानंतर 94, 95, 96 मध्ये काय झालं ते मला माहिती नाही त्याचे कागदपत्र, कारण माझ्याकडे आता पूर्ण नाही. त्यानंतर येणे झाला 134 जो 100% नाल्यामध्ये आहे. त्या लोकांनी ते प्लॉट करून विकून टाकले. प्लॉट येणे होता कधी शासन नियम आहे हे सांगतो की नाल्याच्या विभागात नाला असेल तर त्या 30 मीटरच्या रेषेमध्ये पूर रेषेमध्ये येणे ऑर्डर देता येते की बिन शेती होत नाही. हा शासन निर्णय सांगतो 2020 चा. 2020 मध्ये कोल्हापूर अर्ध अधिक ज्या वेळेला पाण्यामध्ये गेलं होतं त्यावेळेला शासनाने एक निर्णय घेतला की पूर रेषा पाहून तिथून 30 मीटरच्या अंतरापर्यंत कुठल्याही येण्याची ऑर्डर दिल्या जाणार नाही. त्याचा 100% तुमच्या नगरपालिकेने त्याला विसर पडला, त्याला वटाण्याच्या अक्षता दिल्या आणि त्या याच्यामुळे दिल्या की तुम्हाला जे मोजणी सीट वारंवार दाखवण्यात येत आहे ते मोजणी सीटच ठीक आहे. बनावट मोजणी सीट नाला होता आणि नाला उलट त्या विकासकाने उलट होता. मी सांगतो त्याच्यावर आता विकासकाला पैसे नाही, नगरपालिकेवर पैसे नाही. येणे ऑर्डर घेताना तो नाला कंप्लीट करून द्यावा लागेल. त्या अटी शर्तीवरती तो नाला स्वतःच्या खर्चानं त्यांनी बांधून दिलेला आहे आणि आता तो विषय जो होता माझं एक म्हणणं आहे तो नाल्यातून पाणी बाहेर निघत नाही. हा जो विषय होता एक मिनिट नाल्याची नाली झाली, तो त्याच्या मागचा जो सत्याग्रह तिथं सुद्धा नाल्याची नाली झाली त्यामध्ये निकष आहे. सांगता अर्ध सत्य आहे. त्यामध्ये निर्णय असा आहे कारण तो त्रास यांच्या भोवती येतात त्या प्रभागाला. तेच म्हणत आहे की तो नाला जो आहे नाल्या जर नाला भागामध्ये शासनाने त्याला शुद्धीपत्र काढलं 2021 मध्ये. त्या शुद्धीपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की नाला विभागातील शेतजमीन जर येणे करायची असेल प्रोसेस तर तो कॅनाल बंदिस्त केला जावा. बंदिस्त कॅनाल केल्यानंतर त्या कॅनाल पासून दोघं बाजूने 6 मीटर जागा मार्जिन ऑफ लँड 6 मीटर जागा सोडून दिली जावी. त्यामध्ये पूररेषा कंट्रोल करून मग तिथून त्याचा येण्याची ऑर्डर मोजली जावी, त्याची शेती मोजली जावी. सावधान नगरपालिकेने असं केलेलं आहे का मला तुमच्याकडून आता उत्तर पाहिजे. आणि त्याची मोजणी शीट जी आहे आणखी सर्वात मोठा गेम यामधला नाही तर ते तिथं जी जागा आहे ना नाला केलेलं 6 मीटर सोडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर येण्याचा मला फक्त 1 मीटर सोडलेलं दाखवता येत नाही. आहे का 6 मीटर सोडलेला आहे तुम्ही 1 मीटर जागेवरती आणि तो नाला बंदिस्त आहे हे दाखवून द्यावं. बंदिस्त नाही आहे. कारण का बंदिस्तासाठी ठेवलेला नाही. नाही ठेवला तुम्ही ठेवला नाही. तुम्हाला माहिती काय ते आपला नाही आहे तो लिहू नाही ना पण ते कशाला तुम्ही त्याचं उत्तर त्यांना उत्तर नाही तुम्ही देता. माझा प्रश्न म्हणाला मागच्या विषयाला अरे सांगो प्रश्न
त्यांना आहे ना हो. इसको असं नको. अरे ते प्रश्नाचं उत्तर देतात. तुम्ही ह्याला जीव कोणला करताय? आपण आपलं काम झालं तिथं चिंता करू नका तुम्ही. उत्तर तुम्हाला ते झालंय त्याचं. 135 बोलत भाऊ. आता हे ना आम्ही तुम्ही नसतील आम्ही तुम्हाला व्हिडिओ देऊ, पण माननीय चंद्रकांत पाटील हे निवडून आल्यापासून या गावामध्ये विशेष लक्ष त्यांचं आहे. सोमेश्वर नगर असेल की गौसिया नगर असेल, पनापीर नगर असेल, या भागात न गटरी होत्या न रस्ते होते न लाईट होते. विरोध भाऊ एक भाऊ एक मिनिटात सांगितलं की तुम्ही मोठं मलाही बोलू. त्यांनी खरोखर चांगला निधी आपल्या शहराला दिला बोलू द्या. आणि जी कामं प्रलंबित होती, कारण त्यावेळेला तुम्ही आम्ही सोबत होतो 15 वर्ष. आम्ही मला कुठे माहिती आहे की ते कामं खरोखर प्रलंबित होती आणि ती सोडवणूक करणे गरजेची होती. चंदू भाऊचं मोठं योगदान या शहराच्या विकास कामामध्ये आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार आणि अभिनंदन आभाराचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केला जावा. नक्कीच करायला पालिकेच्या पाहिजे. माध्यमातून नगराध्यक्षांच्या घरात आले श्याम भाऊ असतील घरात आलेले आहे आम्ही. भाऊचा दुसरं सत्कार करूया. मी एक असं सांगतोय की ज्या काळामध्ये चंदू भाऊनं कामं केली त्याच्या काळाच्या पूर्वीच तुम्ही त्या भागात जर गेले तर अर्धे पाय अर्धे 3-3 फूट फसायचे त्याच्यामध्ये. जाणं येणं लोक तिथं पसंत करायचे आणि अनेक लोकांनी त्या भागात घरं विक्रीला काढले की आम्ही हे गाव आणि हे वस्त्या सोडून दुसऱ्या गावात जातो. पण चंदू भाऊनं त्या ठिकाणी रस्ते गट्टी रोड वगैरे सर्व टाकून दिले. आणि आज काही गावाचे लोक त्या ठिकाणी जाऊन ते रस्ते असे तुटून पाहताय. ते उपळायचा प्रयत्न करता उपळले गेले नाही. माझं म्हणणं त्यांना असं आहे की त्या काळात तुम्ही कुठे गेलते की त्या लोकांना त्या गोष्टीची आवश्यकता होती, त्यावेळेला तुम्ही का नाही पोहोचले त्यांच्यापर्यंत? त्यांच्या दुःख सुखात का सहभागी झाले नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामात तुम्ही नुक्स काढताय. त्याच्यामध्ये छोटी छोटी कामं असतील की हे झालं आणि हे झाली. चला मी चॅलेंज करतो, आपण सर्व मिळून आपण अनेक लोकांचे व्हिडिओ आले, आलं का लक्षात? नावं घेणार नाही, व्हिडिओ मध्ये पाहून घ्या. आमचं म्हणणं आहे